नमस्कार. बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता नवीन योजना सुरू झालेल्या आहेत. तर यामध्ये तुम्हाला तब्बल 10 वस्तू अगदी मोफत इथं मिळत आहे. तर आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणत्या 10 वस्तू आहेत, तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज करा आणि मोफत 10 वस्तू मिळवा. तर बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की कोणत्या 10 वस्तू इथं मिळत आहे, अर्ज कसा करायचा आहे. सर्वप्रथम आता आपण आपली जी काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया. मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता आपली सुरू झालेली आहे. तर आता मोठी आनंदाची बातमी, बांधकाम कामगारांना सरकारकडून मोठी भेट दिली जात आहे. तर आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तब्बल 10 वस्तू इथं मिळत आहे. तर घरातील जे काही वस्तू आहेत, तर आता यामध्ये वस्तूंची यादी देखील इथं आपण पाहणार आहोत. तर आता जे काही बांधकाम कामगारांना इथं मिळत आहे, पहिले मिळत आहे पत्र्याची पेटी. काय मिळत आहे यामध्ये? पत्र्याची पेटी तुम्हाला एक मिळत आहे. प्लास्टिकची चटई तुम्हाला एक मिळत आहे. यानंतर इथे धान्य साठवून ठेवण्यासाठी 25 किलो क्षमतेची एक कोटी तुम्हाला मिळत आहे. काय मिळणार आहे? कोटी. 25 किलो क्षमतेची धान्य ठेवण्यासाठी कोटी मिळत आहे. यानंतर इथे 4 नंबरला धान्य साठवून ठेवण्यासाठी कोटी 22 किलोची एक मिळणार आहे. एक किती? 25 किलो आणि दुसरी मिळणार आहे 22 किलो. यानंतर इथे आपलं बेडशीट मिळणार आहे, चादर मिळणार आहे, ब्लँकेट मिळणार आहे, साखर ठेवण्यासाठी डबा मिळणार आहे 1 किलोवाला. याचप्रमाणे तुम्हाला चहा पावडर ठेवण्यासाठी जे काही अर्धा किलो क्षमतेचा डबा मिळणार आहे. यानंतर वॉटर फिल्टर मिळणार आहे तुम्हाला एक 18 लिटरवाला. तर आता यासाठी कोण पात्र आहेत, याचप्रमाणे याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण इथं पाहणार आहे. आता नोंदणीकृत बांधकाम कामगार यासाठी पात्र आहेत, ज्यांच्याकडे जे काही कार्ड आहे, श्रमिक कार्ड आहे, जे काही बांधकाम कामगाराचं ते तुम्हाला लागणार आहे. महाराष्ट्र व इमारत बांधकाम कामगारामध्ये तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे. तुमचं कार्ड इथं चालू असणे आवश्यक आहे, किंवा तुमचं जर कार्ड तुम्ही रिन्युअल केलेलं नसेल तर लगेच रिन्युअल करून घ्यायचं आहे. आता योजनेचा जो काही लाभ आहे, संपूर्ण भांड्याचा संच अगदी मोफत दिला जातो. गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होते. चांगल्या दर्जाच्या स्टीलच्या वस्तू दिल्या जातात. घरगुती गरजा पूर्ण होतात. शासकीय याच्या मार्फत तुम्हाला अगदी मोफत हे वस्तू इथं दिल्या जात आहे. तर आपण जे काही बघितलेलं होतं, जे की 10 वस्तू यामध्ये पत्र्याची पेटी, प्लास्टिकची चटई, 25 किलो धान्य साठवून ठेवण्यासाठी कोटी, 22 किलो क्षमतेची कोटी, यानंतर बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठी स्टीलचा डबा, चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा, यानंतर 18 लिटरवाला वॉटर फिल्टर. हे जे काही बांधकाम कामगारांना, त्याचप्रमाणे आता बांधकाम कामगारांसाठी तब्बल 32 नवीन योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर आता यामध्ये 32 योजना कोणकोणत्या आहेत, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर लगेच बघा तुम्ही. आता याचप्रमाणे आता या जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे ते लागू करण्यात आलेली आहे. अर्ज सुरू मुंबई शहर, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला. यानंतर इथे आपलं बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, नांदेड, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, अहमदनगर. तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की इथं मिळत आहे एकूण 10 भांडी. तर याचप्रमाणे आता 30 वस्तू मिळत आहे बांधकाम कामगारांना. यामध्ये ताट 4, वाट्या 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 1, पतले झाकणासह 1, पतले झाकणासह 1 असे 3 मिळणार आहे. एक झाकणासारखंच तुम्हाला एक मिळणार आहे. वेगवेगळे लहान मोठे, त्याहून मोठे असे मिळणार आहे. मोठा चमचा भात वाटपा करता, मोठा चमचा वरण वाटपा करता, पाण्याचा जग 2 लिटरवाला, मसाला डबा 7 भागावाला, 14 इंची, 16 इंची, 18 इंची असे 3 डबे तुम्हाला इथं देण्यात येत आहेत. यानंतर परात एक मिळणार आहे, प्रेशर कुकर 5 लिटरवाला. त्याचप्रमाणे स्टीलची कढई, मोठी टाकी झाकणासह वगराळ ते पाणी काढण्यासाठी मिळणार आहे, मोठी टाकी एक. तर आता तब्बल तुम्हाला एकूण 30 वस्तू दिल्या जाणार आहे. आता बांधकाम कामगारांसाठी जे अर्ज करायचा आहे, तर आता सर्वप्रथम बांधकाम कामगारांच्या तुम्हाला ऑफिशियल पेजवरती इथं तुम्हाला यायचं आहे. यानंतर इथं तुम्हाला वर्कवर लॉग इन, यामध्ये तुम्हाला ऑलरेडी लॉग इन असेल तर आधार नंबर टाकून लॉग इन करा, किंवा न्यू रजिस्ट्रेशन असेल तर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून आपली बेसिक माहिती भरा. बेसिक माहिती भरल्याच्या नंतर आपली योजना सिलेक्ट करा. किट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे काही किट आहे यामध्ये आपलं नाव, आधार नंबर, आपलं जे काही कार्ड नंबर आहे ते टाकायचा, पत्ता, जिल्हा, मोबाईल नंबर हे टाकल्याच्या नंतर हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, अर्ज सबमिट करायचा आहे. यानंतर तुमचा अर्ज इथं पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, अप्रूव्ह आहे. आता जे की बांधकाम कामगारांना तब्बल 10 वस्तू, अत्यावश्यक 10 वस्तू इथं देण्यात येत आहे. आता याच प्रमाणे आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये हे जे वस्तू आहे ते तुम्हाला मिळाल्या की नाही, व तुम्ही यासाठी कधीपासून अर्ज केलेला आहे. यासाठी जर तुम्ही कोणाला पैसे वगैरे दिलेले असतील तर अशा भानगडीमध्ये पडू नका. डायरेक्ट बांधकाम कामगारांच्या ऑफिसला तिथं जा आणि तिथून तुम्ही अर्ज सादर करू शकता,
किंवा घरबसल्या देखील तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. राहिलं 90 दिवसाचं कागदपत्र, 90 दिवस काम केलेल्याचे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून हे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही मिळवू शकता, जे की नोंदणीकृत आहे, जे की व्हॅलिड आहे. तर अशांकडूनच तुम्ही 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा घ्या, त्यामध्ये ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून घेऊ शकता. बाकी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळून जातील. तर अशाच प्रकारचे अपडेट्स व तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे, तुम्ही यासाठी अर्ज केला की नाही, कमेंट करून नक्की सांगा. व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला अधिक या योजनेचा लाभ मिळाला की नाही, कमेंट करून नक्की सांगा. सर्व प्रकारचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.